हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, या मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे हो, आपण कार्य आणि ऊर्जा हे तुमचं प्रकरण दुसरे पाहत आहोत. कार्य आणि ऊर्जामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण कार्य म्हणजे काय पाहिलेलं आहे. कार्य म्हणजे काय हो, तर एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाले तर शास्त्रीयदृष्ट्या आपण कार्य झाले असं म्हणतो. पहा, म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे आपल्याला व्याख्येवरून मिळालेलं सूत्र होतं. जर का एखाद्या वस्तूवर बल लावले असता ती वस्तू तिची जागा सोडत असेल तर कार्य झाले असं आपण म्हटलेलं होतं. या मागील व्हिडिओज लेक्चरमध्ये आपण कार्य झाले कधी म्हणायचं आणि कार्य नाही झाले कधी म्हणायचं हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्यानं पाहिलेलं आहे. पहा, आणि आपण त्याचे विविध बलांचे प्रकार देखील पाहिलेले आहे. कारण की आपण कार्य म्हणजे काय दिलेलं आहे हो, कार्य म्हणजे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, बरोबर. हे आपल्याला सूत्र मिळालेलं होतं. कशावरून हो, तर व्याख्येवरून हे आपण सूत्र काढलेलं होतं. हेच जर का सिम्बॉलिक भाषेमध्ये आपण लिहायचं म्हटलं तर कार्य हे W या अक्षराने दाखवतात, तर बल म्हणजेच फोर्स आणि विस्थापन म्हणजेच S. म्हणून आपल्याला काय सूत्र मिळालं, W बरोबर F गुणिले S, म्हणजेच कार्य म्हणजेच बल गुणिले विस्थापन. अशा पद्धतीने आपल्याला हे सूत्र मिळालेलं होतं. पहा, आता कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, आपण बलाची आणि विस्थापनाची दिशा जर का एकाच दिशेत असेल तर कार्य कसं काढतात हे पाहिलं. आणि ते कार्य कसं काढतात हो, तर या सूत्राचा उपयोग करून. कोणतं सूत्र, W बरोबर F गुणिले S. अशा पद्धतीनं जर का बलाची आणि विस्थापनाची दिशा एकाच दिशेत असेल तर आपण कोणतं सूत्र वापरणार आहे, W बरोबर F गुणिले S. पहा, आता आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. समजा बलाची आणि विस्थापनाची दिशा एकाच दिशेत नसेल किंवा त्या दोन्ही दिशा विरुद्ध दिशेला असतील तर कार्य कसं काढायचं बाबा, तर कार्य झाले कधी म्हणायचं किंवा कोणत्या सूत्रानं हे कार्य काढलं जातं. त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे. ती ॲक्टिव्हिटी पाहायच्या आधी आज आपल्याला काय पाहायचं आहे, मी इथं लिहिते बोर्डवरती. पहा, काय म्हटलं मी, आपल्याला काय काढायचं आहे, समजा बलाची आणि विस्थापनाची दिशा आणि विस्थापनाची दिशा विरुद्ध असेल किंवा तर कार्य कसे काढणार किंवा कार्य बरोबर काय, यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे पहा, तुम्ही लहान बाळ खेळताना पाहिलेलं असेल. हां, त्याच्याकडे एक मोठा टेम्पो आहे फायबरचा, आणि त्याला दोरी बांधलेली आहे. आणि ते त्या टेम्पोला त्या दोरीनं ओढते. पहा, उदाहरण काय दिलेलं आहे. समजा मी इथं ती आकृती काढली. समजा हा पृष्ठभाग आहे आणि या पृष्ठभागावरती ते खेळणं आहे, असं ते खेळणं आहे आणि ते बाळ काय करते, ते खेळणं असं ओढते, बरोबर. म्हणजे त्याचं बल कुठं लागते हो, वरती. बल वरती लागते, पण त्या खेळण्याचं विस्थापन मात्र कुठं होते, म्हणजे ते खेळणं, हे समजा खेळणं आहे, हे जागा बदलून कुठंपर्यंत जाते, इथंपर्यंत जाते, बरोबर. त्यानं ओढल्यानंतर हे झालेलं काय असणार आहे हो, हे विस्थापन असणार आहे, बरोबर की नाही, विस्थापन. आणि हे काय असणार आहे, त्या बाळानं लावलेलं बल आपण काय लिहितो, नेहमी F लिहितो, बरोबर. आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे हो, आपण ते बघितलेलं आहे. जर का ह्या दोघांची दिशा जर एकाच दिशेत असतील तर या सूत्राने, जर विरुद्ध दिशेला असतील तर कसं काढायचं, जेव्हा ते बाळ ते खेळणं असं ओढते
वरती त्याचा बल लागतोय, बरोबर, वरती त्याचा फोर्स लागतोय, काहीतरी ते बल लागते. जेव्हा ते वरती लागते तेव्हा ते इथं पण समांतर रेषेत देखील बल लागत असणार आहे. म्हणून मी काय लिहिणार आहे, इथलं बल F1 लिहूयात. इथं पण बल लागते. इथून इथंपर्यंत खेळण्याचं झालेलं पहा, हे विस्थापन झालं, हे लागलेलं बल झालं, आणि जेव्हा ते बाळ ते खेळणं ओढते तेव्हा खाली पण बल लागते, त्या बलाला आपण F1 म्हटलं. मग वरचा जो फॉर्म्युला आहे तो मी काय लिहिणार हो, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन आहे की नाही, बल गुणिले विस्थापन आहे. म्हणजेच काय आहे हो, तर W बरोबर F गुणिले S आहे. पण या आकृतीवरून किंवा त्या ॲक्टिव्हिटीवरून मला F म्हणजेच काय मिळालेलं आहे, F म्हणजेच दुसरं जे क्षितिज समांतर आहे या विस्थापनाला, ते मला मिळालेलं आहे. म्हणून मी या Fच्या जागी इथं काय लिहिणार आहे हो, W बरोबर F1 गुणिले S. इथंपर्यंत समजलं? पहा, हे मला समजा नंबर 2 मिळालं. हा F1 कसा आला हे समजलं. आता हे मी काय करते, दोन्ही जोडते. इथं काय तयार झालं, इथं एक त्रिकोण तयार झाला आणि इथं एक कोन तयार झालेला आहे. या कोणाला मी काय म्हणणार आहे हो, थीटा असं म्हणणार आहे. आता इथं जे त्रिकोण तयार झालेला आहे ती आकृती मी पलीकडच्या बाजूला काढते. पहा, इथं ती आकृती काढते. मला अशा पद्धतीनं मिळालेलं आहे. इथं काय मिळालं आहे, F1 मिळालेला आहे आणि इथं F मिळालेला आहे, आणि हा जो कोन आहे हा आहे थीटा. पहा, आता जेव्हा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असतं किंवा कार्य काढायचं असतं, आपण काय घेतो, त्रिकोणाचा पाया गुणिले उंची घेतो की नाही. आता इथं काय घेतलेलं आहे, पहा, मला इथं सूत्र काय मिळालेलं आहे, W बरोबर F1 गुणिले S हे मिळालं की नाही. आता पहा, इथं मी काय घेतलेलं आहे, कॉस थीटा घेतलेला आहे. याला म्हणायचं, या सिम्बॉलला म्हणायचं थीटा. याला काय म्हणायचं, थीटा. पहा, तुम्हाला कॉस, टॅन, कोसेक, सेक ह्या जेव्हा तुम्ही त्रिकोणमिती शिकणार आहात तेव्हा त्या समजतीलच व्हॅल्यू काय आहे ते. पहा, मग कॉस थीटा बरोबर काय असतो, कॉस थीटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कर्ण. आता पहा, कॉस थीटा हा कोन आहे, बरोबर, याच्या लगतची बाजू कोण आहे, F1 आहे. म्हणून मी इथं काय लिहिणार, कॉस थीटा बरोबर F1, बरोबर. आणि पुढं काय आहे, कर्ण लिहिलेला आहे. कर्ण कोणता आहे हो, तर कर्ण कोणता आहे, F आहे. म्हणून मी इथं काय लिहिणार आहे, F लिहिणार. आता हेच इक्वेशन मी काय करणार आहे, परत रिअरेंज करणार आहे. जर कॉस थीटा बरोबर F1 भागिले F मी लिहित असेल तर मला इथं काय लिहायचं आहे, F1 बरोबर मी काय लिहिणार आहे, तो भागिलेतला जो आहे F तो कशामध्ये येणार आहे, गुणाकारात येणार आहे, कॉस थीटा गुणिले F, बरोबर. आता मला इथं कशाची किंमत मिळाली, हे 2 नंबरचं इक्वेशन, हे 3 नंबरचं इक्वेशन. मला F1 ची किंमत मिळालेली आहे की नाही. मग W बरोबर F1 गुणिले S आहे. माझा F1 म्हणजेच काय मिळालेला आहे हो, म्हणून W बरोबर मी काय लिहिणार आहे हो, तर कॉस थीटा गुणिले F गुणिले S, बरोबर की नाही. आता मग मी पुढं काय लिहिणार हो, W बरोबर Fs, ह्या दोन्ही क्वांटिटीज काय घेणार आहे, जवळ घेणार आहे, Fs कॉस थीटा. अशा पद्धतीनं जर का बलाची आणि विस्थापनाची दिशा वेगवेगळी असेल तर मला काय मिळणार आहे हो, तर या पद्धतीनं मी झालेलं कार्य काय करू शकणार आहे, काढणार आहे. आता पहा, म्हणजेच मला सूत्र काय मिळालं इथं, W बरोबर F गुणिले S. W म्हणजेच कार्य, F म्हणजेच बल, S म्हणजेच विस्थापन, आणि हे कॉस थीटा कशा पद्धतीनं आलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पहा, आता थीटाच्या व्हॅल्यूसाठी किंवा मूल्यांसाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक रकाना दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काही निष्कर्ष काढायला सांगितलेले आहेत. ते आपण निष्कर्ष आता बघणार आहोत.
आपण पाहूयात थीटाच्या मूल्यासाठी झालेल्या कार्याचे निष्कर्ष काय आहेत. पहा आता ते काढणार कसं. त्यासाठी 3 रकाने आपल्याला करायचे. एक करायचा आहे थीटाचा रकाना, दुसरा करायचा कॉस थीटाचा रकाना आणि तिसरा करायचा आपलं जे कार्य आहे की नाही, कार्य काय मिळालं आपल्याला चार रकाने करायचे. थीटाचा कॉस थीटा, तिसरा कार्य आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे बाळांनो, निष्कर्ष काढायचे. तो राहिला सांगायचा W बरोबर Fs कॉस थीटा आणि चौथा आहे निष्कर्ष. अशा पद्धतीनं 4 रकाने आपल्याला करायचे. आता थीटा 0 डिग्री असतो, 90 डिग्री असतो आणि 180 डिग्री देखील असतो. हां, ह्या 3 थीटाच्या किमती असतात. किती असतो? 0, 90 आणि 180. जेव्हा थीटा 0 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा नेहमी 1 असतो. हां, जेव्हा कॉस थीटा 90 डिग्री असतो जेव्हा थीटा 90 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा नेहमी 0 असतो आणि जेव्हा थीटा 180 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा हा -1 असतो. आणि ह्या किमती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला त्या कार्यामध्ये घालून आपण जे हे सूत्र काढलेलं आहे याच्यामध्ये घालून त्यावरून तुम्ही निष्कर्ष काय काढणार आहे हे विचारलेलं आहे. पहा आता इथं कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला घालायची. W बरोबर Fs कॉस थीटा. Fs गुणिले कॉस थीटाची किंमत किती आहे? 1 आहे. मग इथं किती येणार आहे? W बरोबर Fs येणार आहे. बरोबर का? आता काय करायचे? W बरोबर Fs कॉस थीटा किंमत किती घालायची आहे? 0 घालायची. W बरोबर Fs कॉस थीटाची किंमत किती आहे? 0 की नाही? मग शून्याला कोणत्याही संख्येनं गुणला तर किती येतं उत्तर? 0च येतं. म्हणून इथं W बरोबर काय येणार आहे हो? W बरोबर 0 येणार आहे. पहा आणि तिसरं काय करणार आहे? कॉस थीटाची किंमत किती घालणार आहे मी? -1 इतकी घालणार आहे. तर मला काय मिळणार आहे? W बरोबर Fs गुणिले -1 म्हणजेच काय मिळणार आहे? -1 गुणिले काय येणार आहे? ते वजा चिन्ह ह्या Fsला जाणार आहे. 1 गुणिले Fs 1 आणि -1 म्हणून -Fs म्हणजेच इथं काय मला मिळणार आहे? W बरोबर -Fs. अशा पद्धतीनं मला 3 केसेसमध्ये 3 किमती मिळाल्या. पहा थीटाच्या किमती ह्या ठरलेल्या असतात. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री. जेव्हा थीटा 0 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा 1 असतो. जेव्हा थीटा 90 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा 0 असतो आणि जेव्हा थीटा 180 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा -1 असतो. मग आपण काय केलं? फक्त ह्या ज्या कॉस थीटाच्या किमती होत्या त्या काय केल्या? आपल्या त्या सूत्रामध्ये घातल्या आणि त्याच्यावरून हे 3 आपल्याला मिळाले. पहिलं मिळालं W बरोबर Fs म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. इथं काय झालेलं आहे? W बरोबर 0, कार्य बरोबर 0 आणि इथं W बरोबर -Fs म्हणजेच W बरोबर कार्य बरोबर वजा बल गुणिले विस्थापन असं. आता ह्या तिघांवरून आपल्याला निष्कर्ष विचारलेले आहेत. पहिल्याला आपण काय सांगू शकतो? W बरोबर Fs म्हणजे या ठिकाणी जेव्हा असं सूत्र मिळतं तेव्हा आपण इथं सांगू शकतो झालेलं कार्य हे धन कार्य आहे. बाळांनो, झालेलं कार्य हे काय आहे? धन कार्य आहे. पहा गतीचे नियममध्ये आपण शिकलोय धन त्वरण कशाला म्हणायचं, शून्य त्वरण कशाला म्हणायचं, ऋण त्वरण कशाला म्हणायचं. त्या पद्धतीनंच इथं धन कार्य झालेलं आहे. पहा आता W बरोबर 0 म्हणजेच कोणत्याच प्रकारचं कार्य झालेलं नाही. म्हणजे इथं काय म्हणणार आहे आपण? शून्य कार्य म्हणणार आहे. आणि
तिसरं आहे W बरोबर -Fs, म्हणजेच काय हो, ऋण आहे इथं, म्हणून आपण इथं काय म्हणणार आहे, ऋण कार्य म्हणणार आहे. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं आजच्या लेक्चरला, जर का समजा बलाची आणि विस्थापनाची दिशा विरुद्ध असेल तर कार्य कशा पद्धतीनं काढलं जातं यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणावरून बल आजचं F1 कसं काढलं हे मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आपण हे सूत्र मिळवलं. त्यानंतर हा त्रिकोण घेतला आणि या त्रिकोणावरून कॉस थिटाची व्हॅल्यू काढली. कॉस थिटा बरोबर कोणालगतची बाजू भागिले कर्ण, आणि त्यावरून त्या सूत्रावरून आपण कुठपर्यंत पोचलो, शेवटच्या सूत्रापर्यंत. जर का बलाची आणि विस्थापनाची दिशा विरुद्ध असेल तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं. कोणतं सूत्र, W बरोबर F/S कॉस थिटा. मग थिटाच्या मूल्यांकनासाठी किंवा थिटाच्या मूल्यासाठी झालेल्या कार्याचे निष्कर्ष आपण 3 पद्धतीने काढले. त्यावरून आपल्याला 3 निष्कर्ष मिळाले की जर का W बरोबर Fs असेल तर तिथं धनकार्य झालं असं म्हणतात. W बरोबर 0 असेल तर तिथं शून्य कार्य झालं असं म्हणतात. आणि W बरोबर -Fs असेल तर तिथं ऋण कार्य झालं असं म्हणतात. आता आपण पुढच्या लेक्चरला धनकार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य म्हणजे काय आहे हे पाहणार आहोत. आता आपण थांबूयात.